एसटी महामंडळाने 15% भाडेवाढ केली आहे। त्या विरोधात ठाकरे गट चांगलाच आक्रमक झालाय। छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यामध्ये ठाकरे गटाच्या वतीने बस स्थानकावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यवर्ती बस स्थानकात आंदोलन करण्यात आले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। जवळपास 1 तासापासून आम्ही इथे संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकावर थांबलेलो आहे। या ठिकाणी आंदोलकांनी आमची गाडी थांबवलेली आहे आणि आम्हाला असं आजच माहित पडलं, आम्ही तिकीट काढलं तर की 15% भाववाढ झालेली आहे। वास्तविक पाहता महागाईने सर्व जनता होरपळत असताना अशा वेळेस खरं तर शासनाने दिलासा देण्याऐवजी उलट भाववाढ करून प्रवाशांची एक प्रकारे लूट चालवली आहे। 15% भाववाढ भाडेवाढ ही अतिशय एकाच फटक्यात 15% भाडेवाढ कधी होत नसते। 2-5% पण एसटी सांगते ना प्रॉफिट मध्ये। आज बाकीच्या ठिकाणी द्यायला सरकार वेगळ्या ठिकाणी वाटतं, वेगळ्या पद्धतीने प्रलोभन दाखवतोय आणि मग एसटी साठी का सर्वसामान्य माणूसच एसटीने प्रवास करतो ना। त्याच्यात काय मोठे उद्योजक प्रवास करतात, मोठे अधिकारी प्रवास करतात, सर्वसामान्य माणूस या एसटीने प्रवास करतो आणि म्हणून त्याला भाडेवाढ त्याला सोसणारी नाहीये आणि म्हणून ही भाडेवाढ रद्द केली पाहिजे। आज बाकीच्या योजना, बाकीचा वायफाय खर्च तुम्ही करताय, जाहिरातीवर खर्च करताय, वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करता। मला असं वाटतं एसटीची भाडेवाढ रद्द करणं हे योग्य होईल, नाही तर ही सर्वसामान्य प्रवाशांना। माननीय परिवहन मंत्र्यांचं वक्तव्य ऐकलं, त्यांनी सांगितलं की मलाच माहिती नाही भाडेवाढ कोणी केली। मग ताळमेळ सरकारमध्येच नाहीये। जनतेच्या भावना व्यक्त करणं विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे, आम्ही ती व्यक्त करतोय। जनतेसाठी आमचा लढा आहे। सरकारचा जर कान बंद असेल, सरकारचे डोळे बंद असेल आणि सरकारचा थोबाड बंद असेल तर त्याला आम्ही काय करू शकतो। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।